हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 9 HCF आणि LCM जो खूप महत्त्वाचा लेसन आहे तुमच्याकरता तो आपण आज बघणार आहोत. आणि फर्स्ट टाईमच तुम्ही आता शिकताय तर इथे बघा, आता इथे रिकॉलमध्ये काय दिलेलं आहे, रिकॉल म्हणजे तुम्हाला जे आधी काय माहिती आहे, तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे त्याचा आपण एकदा परत रिव्हिजन करायची आणि मग प्रॅक्टिस सेट आपण 23 सॉल्व करायला घेऊ. आता इथे बघा, डिवायझर अँड डिव्हिडंड असं सांगितलं आहे. इन द एम्प्टी बॉक्सेस राईट द प्रॉपर वर्ड्स डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट आणि रिमाइंडर. हे तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये सगळेजण शिकले असाल 4th स्टँडर्डपासून, की हे जे असतं मेन, ज्या नंबरला डिव्हाइड करायचं आहे तो नंबर काय, त्याला आपण काय म्हणणार, डिव्हिडंड. ज्या नंबरने डिवाइड करायचा आहे तो काय असतो, डिवायझर. जे आन्सर येतं म्हणजे आपण ज्या नंबरने डिवाइड करून जे आन्सर आपल्याला मिळतं ते काय असतं, कोशंट. आणि समजा काही उरलं खाली, म्हणजे हे जर पूर्ण झाला, ह्याचा भाग गेला की नाही, म्हणजे पूर्ण डिवाइड झाला नाही हा नंबर, तर खाली जे उरतं त्याला काय म्हणतात, रिमाइंडर. जसं बघा या एक्झाम्पलमध्ये इथे 2 इथे रिमेन आहे म्हणजे उरलं आहे, म्हणून ह्याला काय म्हणणार आपण, रिमाइंडर. परत एकदा आपण लिहून घेऊ, हे काय आहे, डिव्हिडंड. वरचं येणारा आहे कोशंट आणि हे आहे डिवायझर. ओके, आता इथे बघा काय सांगितलं आहे, वेन वी डिवाइड 36 बाय 4 द रिमाइंडर इज 0. देअरफॉर 4 इज अ फॅक्टर ऑफ 36 अँड 36 इज अ मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 म्हणजेच काय, हा 36 हा पूर्णपणे डिव्हिजिबल होतो 4ने, म्हणजे रिमाइंडर काहीच राहत नाही, म्हणून त्याला काय म्हणणार, 36 नंबरला 4चा मल्टिपल. आणि 4 इज अ फॅक्टर ऑफ 36 म्हणजे 36 4च्या टेबलमध्ये 36 नंबर येतो, तर ते 36 म्हणजे हा 4ने पूर्ण डिवाइड होतो, म्हणून तो त्याचा फॅक्टर झाला. इथे बघा पुढे काय सांगितलं, वेन वी डिवाइड 65 बाय 9 द रिमाइंडर इज नॉट 0. इथे बघा, इथे रिमाइंडर किती उरली आहे, 2 उरली. देअरफॉर 9 इज नॉट फॅक्टर ऑफ 65 अँड ऑल्सो 65 इज नॉट अ मल्टिपल ऑफ 9. म्हणजे 9च्या सिम्पल भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जे नंबर त्या टेबलमध्ये येतात ते त्यांचे फॅक्टर आणि मल्टिपल असतात. आता 65 नंबर हा येतच नाही 9च्या टेबलमध्ये, त्यामुळे हा त्याचा मल्टिपल नाही आहे. आता इथे बघा, फॅक्टर्स ऑफ 36 म्हणजेच काय, 36 हा नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो त्याचे फॅक्टर्स लिहायचे. 1च्या टेबलमध्ये येतो, 1च्या टेबलमध्ये सगळेच नंबर येतात कारण 1ने सगळेच नंबर डिवाइड होतात. त्याच्यानंतर 2 हा 36चा फॅक्टर आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणजेच काय, हा 36 या सगळ्या नंबरनी पूर्णपणे डिवाइड होतो, रिमाइंडर 0 येऊन, म्हणजे रिमाइंडर काहीच येत नाही. असे नंबर्स आहेत हे सगळे. त्याच्यानंतर 6च्या टेबलमध्ये येतो, 9च्या मध्ये येतो, 12च्या येतो, 18च्या येतो आणि 36च्या येतो. तर हे टेबल तुम्ही ह्याच्यात HCF आणि LCM जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला लेसन हा समजावा, सोप्पा जावा, तर ह्याच्याकरता ॲटलिस्ट तुम्ही 20पर्यंत तरी टेबल तुम्ही पाठ करून ठेवा. 20 जमलं तर 25पर्यंत, 30पर्यंत टेबल्स तुम्ही जर पाठ करून ठेवले तर तुम्हाला हा लेसन खूप सोप्पा जाईल. पुढे बघा, फॅक्टर्स ऑफ 48 आहेत. तर 48 म्हणजेच, आता इथे एक लक्षात घ्या, इथे इव्हन नंबर आहे म्हणजे 2ने डिवाइड होणारच आहे. 3चा आपण आत्ता आधी लेसन हा का शिकलो, डिव्हिजिबिलिटीचा, कारण तुम्हाला इथे कळलं पाहिजे की हा 3ने डिवाइड होईल का, तर तुम्ही असं हे डिव्हिजन करत बसणार का, नाही. तुम्ही इथे 8+4 करणार. 8+4 किती येतं, 12 येतं, म्हणजे 12 हा 3ने डिवाइड होतो. इथे 4ची आपण डिव्हिजिबिलिटी रूल शिकलो. काय शिकलो, की लास्ट नंबर हा जर हे 2 नंबरच्या टेबलमध्ये त्याच्या टेबलमध्ये येत असतील तर तो डिवाइड होणार. सो 48 तर येतोच 4च्या टेबलमध्ये, सो 4ने डिवाइड होणार, 6ने डिवाइड होणार, 8ने डिवाइड होणार. त्याच्यानंतर 12नी, 8च्या टेबलमध्ये आहे 48, 12च्या टेबलमध्ये आहे 48, 16च्या आहे, 24च्या आणि 48 1 48. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे कॉमन फॅक्टर्स काढायचे आहेत. HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, HCF. तर आत्ता आपण फक्त पहिला जो प्रॅक्टिस आहे 23 ह्याच्यात आपण फक्त कॉमन फॅक्टर्स बघणार आहोत आणि मग पुढच्या प्रॅक्टिसेसमध्ये आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF बघणार आहोत. आता इथे कॉमन फॅक्टर बघा, आधी काय आहे, 1 आहे, इथे आपण अंडरलाईन करून घेऊ. 2 आहे, दोघां कॉमन फॅक्टर म्हणजे काय, दोन्ही नंबरमध्ये कॉमन काय काय नंबर आलेत ते म्हणजे कॉमन फॅक्टर्स. सो इथे 3 आहे, त्याच्यानंतर हा 4 आहे, 6 आहे, आणि त्याच्यानंतर कुठला आहे, 9 आणि 8 वेगवेगळे, सो हे येणार नाही, आणि 12 आणि 12 आहे, सो इथे आपण 12 नंबर लिहून घेऊ. म्हणजे एवढे कॉमन फॅक्टर्स. आणि HCF म्हणजेच काय, आता आपल्याला समजा या 2 नंबरचा HCF काढायचा झाला तर आपण ह्या कॉमन फॅक्टर्समधनं HCF काढणार. कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन म्हणजे काय, जो हायेस्ट कॉमन नंबर त्यांच्यामध्ये कॉमन आलाय, हा 12 नंबर ह्या दोन्हीमध्ये कॉमन आलाय, जो हायेस्ट आहे म्हणजे सर्वात मोठा नंबर, हायेस्ट म्हणजे 12, म्हणजे या 2 नंबरचा HCF काय आला, 12 आला. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस 23 सॉल्व करायला घेऊ. इथे बघा, हे लिहून घेतलं आहे मी.
तर पहिलं आपलं काय आहे 12 आणि 16. तर आता पहिले आपण काय लिहून घेऊयात, फॅक्टर्स ऑफ 12 लिहून घेऊ. मग फॅक्टर्स ऑफ 16 आणि मध्ये दोघांचे कॉमन फॅक्टर. चला आधी फॅक्टर्स ऑफ 12 काय आहेत. पहिले तर 1 येईल, त्याच्यानंतर कुठल्या टेबलमध्ये येतो 12, 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या येतो, 4च्या येतो, त्याच्यानंतर 6 2 जा 12 येतं आणि 6 नंतर डायरेक्ट 12 येणार आहे, कारण 6 2 जा 12 आल्यानंतर नंतर कुठल्याच टेबलमध्ये 2 जा 12 येणार नाही आहे, म्हणजे नंतर काय येणार आहे 12 1 जा 12. त्याच्यानंतर 16 बघा, 16 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या येतो, 3च्या टेबलमध्ये येतो का नाही येत, 4च्या टेबलमध्ये येतो डायरेक्ट. 4 नंतर कुठल्या टेबलमध्ये येतो 8च्या टेबलमध्ये, 8 2 जा 16. आता 8 2 जा 16 आलं म्हणजे 9 12 11 कुठल्याच 2 जा 16 येणार नाही, म्हणजे डायरेक्ट नंबर पुढचा आपण कुठला लिहायचा 16. आता ह्याच्यातले कॉमन काय काय आहेत, तर ह्याच्यातलं बघा कॉमन आपण अंडरलाईन करून घेऊ. हा 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि कुठले आहेत का बघा नाही आहे, फक्त एवढेच आहेत. सो आपण कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 आणि 16 काय लिहिणार 1 2 अँड 4. कळलं सगळ्यांना? खूप सोपं आहे, जर नीट समजून घेतलं तर हा लेसन खूप सोपा आहे. आता पुढे बघा फॅक्टर्स ऑफ 21. आता 21चे फॅक्टर्स बघूयात. 1 सगळीकडेच येणार आहे, सगळ्या कॉमन फॅक्टर्समध्ये आपण जेव्हा फॅक्टर्स काढू तेव्हा सगळीकडे 1 पहिले लिहायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या टेबलमध्ये येतो 3च्या, 3 7 जा 21, मग नंतर डायरेक्ट 7 3 जा 21 आणि त्याच्यानंतर 21 1 जा 21. पुढे 24 मध्ये पहिले 1 तर येणार आहे, 2 डिवाइड होतो हा नंबर 24, सो 2 येणार आहे. त्याच्यानंतर 3च्या टेबलमध्ये येतो 24, 4च्या टेबलमध्ये पण येतो. त्याच्यानंतर 6च्या टेबलमध्ये येतो काय येतो 6 4 जा 24. त्याच्यानंतर 8 3 जा 24, 12 2 जा 24 आणि 24 1 जा 24. मग आता इथे कॉमन बघा आपण अंडरलाईन करून घेऊ. 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे डायरेक्ट, त्याच्यानंतर काय आहे काहीच नाही आहे, सगळे अनकॉमन फॅक्टर्स आहेत, म्हणजे फक्त कॉमन फॅक्टर दोघांमध्ये मिळून कॉमन फॅक्टर्स काय आले 1 अँड 3, बस एवढेच. पुढचा नंबर बघूया 25 अँड 30. तर फॅक्टर्स ऑफ 25 काय आहेत 1, त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये येतो का नाही आहेत, 3च्या येतो का 25 नाही आहेत, 4च्या नाही आहेत, सो डायरेक्ट 5च्या टेबलमध्ये 5 5 जा 25 आणि त्याच्यानंतर कुठल्या टेबलमध्ये येतो 25 कुठल्याच नाही, सो डायरेक्ट 25 25 1 जा 25. आता फॅक्टर्स ऑफ 30चे बघा भरपूर फॅक्टर्स निघतील. 1 2 ने डिवाइड होतो 30 नंबर, सो 2, 3 10 जा 30 बरोबर. त्याच्यानंतर 5 6 जा 30, 6 5 जा 30. त्याच्यानंतर 10च्या टेबलमध्ये येतो 10 3 जा 30 आणि 15 2 जा 30 आणि 30 1 जा 30. सो हे 30चे फॅक्टर्स आले. आता ह्याच्यातनं कॉमन काय बघा 1 आहे आणि 5 आहे, बाकीचे कुठले कॉमन आहेत का नाही. सो फॅक्टर्स ऑफ 25 अँड 30 काय किती आले 1 अँड 5. चला पुढचा नंबर बघूया 24 अँड 25. आता इथे फॅक्टर्स ऑफ 24 आधी लिहून घेऊ. 1 जे आपण वरती ऑलरेडी लिहिलेत 1 2 3 4 6 8 12 आणि 24. 25चे पण आपण आत्ताच लिहिले 1 5 अँड 25. मग आता या दोघांमध्ये बघा कॉमन काय आहे फक्त 1 आहे, त्यामुळे मग दोघांमध्ये कॉमन काय येणार 1 येणार. तर आता इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मी, हे जे हे दोन नंबर ह्याला आपण काय म्हणणार आहे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय, जे एकामागून एक येतात ते. मग जेव्हा असे नंबर येतात तेव्हा त्याचे कॉमन फॅक्टर म्हणजे फक्त 1 असतो, बाकी कुठलाही नसतो. म्हणजे तुम्हाला 25 अँड 26 जरी तुम्ही घेतला तरी कॉमन फॅक्टर 1 येणार आहे, 26 27 घेतला तरी पण कॉमन फॅक्टर 1 येणार आहे आणि त्यांचा HCF सुद्धा 1 येणार आहे. म्हणजे हे कधी कधी फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये असं विचारू शकतात की ह्याचा 24 आणि 25 जर नंबर आहे तर त्याचा HCF काय आहे किंवा कॉमन फॅक्टर काय आहे, तर डायरेक्ट डोळे दाखवून 1 नंबर लिहून टाकायचं की त्याचा HCF असणार आहे 1. पुढचा नंबर बघूयात 56 अँड 72. तर 56चे फॅक्टर्स लिहून घेऊ 1 2. त्याच्यानंतर 3 ने डिवाइड होईल का, हा नाही होणार बघा. का नाही होणार, कारण 6 + 5 = 11. 11 3च्या टेबलमध्ये येतो का नाही आहे, सो तो नाही होणार. 3 ने 4 ने होईल. त्याच्यानंतर कुठल्या टेबलमध्ये येतो 7च्या टेबलमध्ये येतो, 7 8 जा 56 आणि परत मग 8 7 8 जा म्हणजे 8 7 जा 56 म्हणजे 8 पण येणार फॅक्टर त्याचा. त्याच्यानंतर 14च्या टेबलमध्ये येतो 56, 14 येणार. 28 2 जा 56 येतं आणि 56 1 जा 56.
त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ 72. सो हे लिहून घेऊयात 1 2. आता 7 + 2 9 आहे म्हणजे 3 पण डिवाइड होईल 3. त्याच्यानंतर 4 पण होईल, मग 6 8 9 12 18 24 36 आणि 72. हे तुम्ही ह्याचा अभ्यास करताना टेबल समोर घेऊन बसा. तुमचे पाठ असतील तर चांगलंच आहे, पण जर नसतील पाठ टेबल्स तुम्ही लिहून काढा तुमच्या हाताने आणि टेबल समोर घेऊन बसा की मग तुम्हाला कळेल की 72 नंबर हा कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो. मग हे सगळे त्याचे फॅक्टर्स लिहून घ्यायचे. आता याच्यातनं कॉमन फॅक्टर आपण काढूयात. कॉमन काय काय आहे बघा, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, त्याच्यानंतर कुठलं आहे डायरेक्ट 8 आहे. अजून कुठलं मॅच होतंय का, नाही. म्हणजे कॉमन फॅक्टर्स काय काय आले, 1 2 4 अँड 8. आता ह्याचंच तुम्हाला आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय बघायचं आहे, हे सेम आपल्याला असंच अरेंज करायचं आहे सगळं आणि फक्त खाली लिहायचं की HCF ऑफ 56 अँड 72. तर HCF काय असणार आहे, याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे हायेस्ट जो नंबर आहे ह्याच्यामध्ये तो कुठला आहे, 8 आहे. सो HCF काय झाला, या दोन्ही नंबरचा मिळून HCF काय झाला, 8 झाला. कळलं. तर हे पुढचं मी प्रॅक्टिस सेट लवकरच घेऊन येईल त्याचं व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ कळला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.